हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि कांद्याची भाजी। तर ही भाजी कधी जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल, जास्त टोमॅटो वगैरे नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही भाजी बनवू शकता। ह्याला फक्त कांदा आणि बटाटे लागतात। हे मी पावशर बटाटे घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत असे पातळ पातळ काप करून, आणि कांदे आहेत 3 मीडियम साईजचे उभे चिरलेले। चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूया। हे पहा, इथे मी 2 चमचे तेल घेतलेले आहे लोखंडी कढईमध्ये। इथे मी 1 चमचा जिरी मोहरी टाकते। चिमूटभर हिंग, जिरी मोहरी आपल्याला तडतडू द्यायची आहे। हे पहा, आता थोडासा लालसर असा कांदा झालेला आहे, ब्राऊन व्हायला लागला आहे। त्याला आपण जास्त ब्राऊन करणार नाही आहे। ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडीशी हळद, पाव चमचा, अडीच चमचे लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, म्हणजे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे। इथे मी 2.5 चमचे टाकलेला आहे, कारण माझी जी मिरची पावडर आहे ती जास्त तिखट नाही आहे। आता आपण बटाटे टाकायचे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे। आता आपण ह्याच्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहे। बटाटा शिजण्यासाठी टाकले आपण इथे। बटाटा वाफेवरती पण हा शिजला असता, पण ह्याच्यात थोडासा रस्सा असतो ह्या भाजीमध्ये, त्यामुळे आपण 1 ग्लास पाणी टाकले। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण हे मीठ मिक्स करूया, आणि हाय फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आपल्याला, बटाटा शिजेपर्यंत। पातळ कापल्यामुळे लगेच शिजतो बटाटा। आता हाय फ्लेमवर ही भाजी आपण शिजवून घेऊया। हे पहा, आता आपला बटाटा पूर्णपणे शिजलाय। तर आपण चेक करूया। हे पहा, हे असं घ्यायचं आहे बटाटा आणि चेक करायचं आहे। हे पहा, छानपैकी बटाटा शिजला, आणि एवढा रस्साच आपल्याला ठेवायचा आहे, जास्त रस्सा ठेवायचा नाही, नाहीतर ह्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे तुम्ही थोडासाच रस्सा ठेवा या बटाट्यामध्ये। आता आपली भाजी तयार आहे। आता हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हाय व्ह्यूअर्स, ही पहा, आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। अगदी थोडासा रस्सा मी ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता किती छान दिसते, टेम्पटिंग। मी तुम्हाला सगळीकडून दाखवते ही कशी दिसते ती, छान छान यम्मी यम्मी अशी भाजी। ही साधी सिंपल आहे, ह्याला मसालेही कमी लागतात, कमी साहित्यात बनते आणि खूप खूप चवदार लागते। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।